स्वप्नांची झगमगती दुनिया रुपेरी 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 सोनेरी वलयाची किमया रुपेरी 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 बहर यौवनाचा तोवर हे पक्षी यश आहे जोवर सारेच साक्षी नंतर उपेक्षा कठोर शिक्षा दिसणारे हासू अश्रू किनारे स्वप्नांची झगमगती दुनिया रुपेरी 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 रुपेरी. दादासाहेब फाळके, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक. रजतपटाच्या दुनियेतील निर्माते, दिग्दर्शक, अभिनेत्यांना आज मुबलक धनसंपत्ती आणि साधनसामुग्री उपलब्ध असली तरी चित्रपट सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यापासून सेट्स उभारण्यापर्यंत सर्वच कामे दादासाहेब फाळके यांना करावी लागत. दादासाहेब फाळके यांच्या या अथक परिश्रमांच्या साक्षीदार होत्या श्रीमती मंदाकिनी आठवले, भारतीय चित्रपटातील पहिली बालकलाकार मुलगी. मंदाकिनीबाईंनी सांगितलेल्या त्यांच्या या थोर पित्याच्या दादासाहेब फाळके यांच्या या आठवणी. आधी ते चांगले फोटोग्राफर होतेच, त्यांचा स्वतःचा छापखाना वगैरे होता. ते एकदा सिनेमा त्यावेळेला थोडे असायचे सिनेमे, तंबूतनं वगैरे असे. त्यांना लाईफ ऑफ ख्राइस्ट हा सिनेमा बघायला मिळाला. किती सालची गोष्ट? ही आहे 1910 सालची गोष्ट. तेव्हा त्यांच्या असं मनात आलं की कृष्णाच्या चरित्रावर का काढू नये हा आपण सिनेमा. आणि मग त्यांनी त्या दृष्टीने ते सगळं शिकून घ्यायची ही केली. सगळं तिकडली मॅगझिन्स मागवली, लिटरेचर जेवढं काय अवेलेबल होतं इंग्लिशमधून इंग्लंडमध्ये तेवढं सगळं मागवलं. त्याचा अभ्यास केला चांगला अगदी. आणखीन ते 12 साली लंडनला गेले हेफोर्थ स्टुडिओमध्ये. आणि तिथून त्यांनी विल्यमसन कॅमेरा घेऊन ते आले. आणि आल्यानंतर त्यांनी त्याचा प्रयोग असा केला, एका कुंडीत वाटाणा लावला आणि तो वाटाणा कोंब फुटून वेल होऊन त्याला फुलं शेंगा येईपर्यंत रोज थोडं 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 घ्यायचं. असं करून त्यांनी ते पिक्चर 10-15 दिवसात पुरं केलं. तर ते यशवंतराव नाडकर्णी म्हणून एक होते, म्हणजे दादासाहेबांचे सॉलिसिटर होते, चिटणीस म्हणून त्यांचे जावई होते. तर त्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी भांडवल द्यायचं कबूल करत. पैसे लागतात ना सगळ्याला. त्यांनी भांडवल दिलं आणि मग 13 साली राजा हरिश्चंद्र निघाला. सगळ्यांना खूप आवडला, कारण एक तर हलती चित्र, नुसती सुटी आपले मॅजिक लँटर्न होते त्यावेळेला, मॅजिक लँटर्न सुरू होते पण हलत नाहीत ना ते, ती हलती चित्र. आणि ते टायटल्स टाकत असत. नंतर मग त्यांनी टायटल्स टाकायला सुरुवात केली. मग इंग्रजी आणि हिंदी त्यावेळेसुद्धा त्यांनी, म्हणजे मुंबईत असून सुद्धा हिंदी वापरलं होतं बघा, कारण ती त्यांना राजभाषा होणार आहे त्यावेळेपासून एक दृष्टीच ते त्यांना समजलंच होतं ते की हीच भाषा सगळीकडे चालणार म्हणून. हिंदी आणि इंग्रजी अशा टायटल्स होत्या. त्या टायटलला सुद्धा इतकं सुंदर मेहराब होती, तुम्हाला सांगते. मला आठवतं आर्टिस्टच होते ते. संबंध अशी कमळाची फुलं, कोपऱ्यात कमळं, मध्ये कमळं, त्या कमळाला पानं, फार सुरेख. ब्लॅक अँड व्हाईटच होतं, फार सुंदर दिसायचं ते अगदी. आम्ही असं ऐकलंय की आपल्या मातोश्रीने, म्हणजे दादासाहेबांच्या पत्नींनी त्यांना चित्रपट सुरू करण्यासाठी आपले दागिने विकले होते. तर त्या संदर्भात काही सांगाल का? हो, दागिने विकले त्यांना. पैसा लागायचा ना, इंग्लंडला जायला वगैरे भरपूर पैसा लागायचा. त्याच्याकरता घरात पैसे नव्हते, तिने दागिने दिले होते. त्याच्यात म्हणजे विशेष असं काही वाटलं नाही तिला त्याच्यात. नंतर मग काय त्यांनी वाटेल तेवढे दागिने केले की भरपूर पैसा मिळायला लागल्यानंतर वाटेल तेवढे दागिने केले. पण जेव्हा जरूर होती तेव्हा तिने दिलेच.
तिने कामही पुष्कळ केलं त्यांच्या मदतीला. फिल्म परफोरेशन केलं, डेव्हलपिंग केलं, ते सांगतील ते करत असे. ती तशी खूप शिकलेली नव्हती. बडोद्याची असल्यामुळे तिथे कंपल्सरी प्रायमरी शिक्षण होतं मुलींना वगैरे, म्हणून तिच्या 4 इयत्ता झालेल्या होत्या, लिहिता वाचता येत होतं. पण जास्ती काही शिकलेली नव्हती, पण सगळं काम करत असे त्यांचं, आणि लहान मुलांना सांभाळून करत असे. त्यांनी राजा हरिश्चंद्र नंतर किती चित्रपट, म्हणजे तुम्हाला काही आठवत आहे का? भस्मासूर मोहिनी, सत्यवान सावित्री, श्रीकृष्ण जन्म, लंकादहन. लंकादहननी तर भयंकर पैसा दिला त्यांना. बाकी सगळे चित्रपट चांगले चालले, पण लंकादहननी अमाप पैसा दिला. आपण त्यांच्या मुखचित्रपटात म्हणजे कालियामर्दनमध्ये काम केलं. हां, तर ती प्रेरणा तुम्हाला कोणी दिली, म्हणजे त्याबद्दल काही सांगाल का? मला प्रेरणा कोणी वडिलांनीच. म्हणजे आम्ही काय नेहमी त्या सिनेमाच्या वातावरणातच वावरत होतो. आमच्या अंगणातच सगळी शूटिंग व्हायची. घरातच खाली वर आम्ही राहत होतो आणि खालच्या मजल्यावरती लॅबोरेटरी होती. लॅबोरेटरीत आम्ही हिंडायचोच, त्यामुळे आम्हाला त्याच्यात फरक किंवा असं काहीच वाटत नव्हतं. आणि एक दिवस मला वडिलांनी विचारलं, शाळेतून मी आले घरी. तुमचं वय काय होतं तेव्हा? 6 वर्षाची होते. 18 सालची गोष्ट आहे. 12 सालचा माझा जन्म. बबडे म्हणाले, तू करशील का सिनेमात? कृष्णाचं काम देणार आहे मी तुला. मी म्हटलं हो करेन की. मला तर छानच वाटलं उलट आणखीन. आणि दुसऱ्या दिवसापासून काम करायला लागले मी. तो विग बिग घालून सगळं करून काही वाटलं नाही, मजा वाटली. लहान मुलांना असा हवंच असतं ना. पण तो तुमचा पहिलाच चित्रपट होता का? पहिलाच आणि त्यानंतर कधीच नाही. त्यानंतर कधीच तुम्ही काम नाही, केलं? कधीच नाही. पण हे कालियामर्दन मध्ये त्या चित्रपटाचं नाव ऐकलं की आम्हाला तुमचा तो कालियावर बसलेला सगळं ते छोटासा चेहरा आणि सगळं डोळ्यासमोर येतं. तर त्या संदर्भात आम्हाला थोडं सांगा ना. तो तुम्ही कालियाशी झगडत आहात. हो, तसं खूपच करायला लागायचं. हो, कालियावरती उडी मारून त्याच्या डोक्यावरती उभं राहून त्याच्या जिभा म्हणजे रिबिनीच होत्या खऱ्या. त्या जिव्हा त्याच्या धरून हे करायचं, मुरलीनी त्याला मारायचं, सगळं करावं लागत असे. भीती वाटायची. त्याच्यावरनं उड्या मारायच्या, खालनं वर उड्या मारायच्या. भीती वाटायची, पण वडील होते ना समोर. भिऊ नकोस म्हटलं की जायची भीती. तसं आउटडोअरला गेलो असताना तिथे सुद्धा पुष्कळ गमती व्हायच्या तशा. आउटडोअरला ह्याला गेलो होतो आम्ही, सायखेड्याला गेलो होतो एकदा. सायखेडा म्हणून इथे गोदावरी नदीच्या काठीच गाव आहे. तिथे असा सीन होता की नंद यशोदा रुसून कृष्ण घर सोडून जातो यमुनेवर. त्यावेळेलाच तो कालियाला मारतो. तर आदल्या दिवशी रात्री आम्ही जेवायला बसलो असताना ते सीन सगळ्यांना समजून सांगत असत. त्यांची ती सवय होती सीन समजून सांगायची सगळ्यांना. ते सीन समजून सांगत असताना तो कृष्ण आता आईवडिलांशी भांडलाय, त्यांच्यावर रुसलाय आणि घर सोडून जातोय, घराच्या पायऱ्यानं नमस्कार करतोय. हे ऐकलं आणि मी रडायला लागले. मोठ्यांदा गळा काढला अगदी. कळे ना कुणाला ही का रडते ती, पण मला ती कल्पना सहन होत नव्हती. हो, दुसऱ्या दिवशी मग तसंच झालं. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो सीन झाला तेव्हा नक्की माझं अगदी छान जमलं बघा. ते सगळं सुरेख झाला तो सीन. अगदी दुःखाने खरं हे केलं होतं. तिथून नंतर मग पुढे तो कृष्ण जो जातो तो यमुनेच्या काठी एक झाड होतं, कदंबासारखं दिसत असेल ते कदाचित. त्या झाडावर कृष्ण चढतो आणि नदीच्या बाजूला ज्या झाडाची फांदी गेलेली असते तिच्यावरती जाऊन नदीच्या डोहात मध्यभागी उडी मारतो. असं आहे. तर त्याप्रमाणे झाडावर चढले मी. झाडावर मला एवढ्या उंच झाडावर काही चढता येत नव्हतं, पण वाटेत खिळेबिळे मारून तयारी केली होती सगळी. त्याच्यामुळे मी सरसर झाडावर चढले आणि शेवटपर्यंत गेले, फांदीपर्यंत, आणि असं लोंबकळून खाली उडी मारली. पण खाली खरं काही पाणी नव्हतं. बरीच माणसं चादर सतरंजी असं काहीतरी घेऊन मला झेलायला उभी होती. मला माहीत होतं हे सगळं. वरून मात्र कॅमेऱ्यातनं असं दिसत होतं की हा कृष्ण नदीच्या डोहात पडलाय असं. आणि खरा जो कृष्ण डोहात पडला, खरा दुसऱ्या सीनमध्ये जो दाखवला, ती एक डमी होती. कापडाचं माझ्या आकाराचं भावलं केलेलं होतं, माझे कपडे घातले होते त्याला, आणि तो पाण्यात पडला आणि बुडबुडे वगैरे उठले.
मग खाली परत कृष्णाच्या कालियाच्या डोक्यावर जो कृष्ण उभा राहतोय तो परत मीच होते, कारण तो ट्रिक सीन होता, तो बाहेर घेतलेला होता, त्या झाडाखालच्या स्टुडिओत घेतलेला होता तो सीन. अशी ती पुष्कळशी त्याच्यात ट्रिक फोटोग्राफी आहे. पण हे ट्रिक सीन्स जे होते ते आम्हाला बघताना लक्षात येतात, पण तुम्हाला काम करताना दादासाहेब सांगत असत का की आता हा ट्रिक सीन आहे? नाही नाही, ते आम्हाला नसत सांगत. आम्हाला स्क्रीनिंगच्या वेळेला दिसायचं, रोज स्क्रीनिंग व्हायचं ना, झालेलं यायचं, रोज स्क्रीनिंग व्हायचं. म्हणजे प्रोसेसिंग आणि कुठे व्हायचं, कधी व्हायचं? खाली तळमजल्यावर प्रोसेसिंग आणि वरती राहणं, आणि पुढे अशी एक शेड होती तिथे स्क्रीनिंग केलेलं. ह्याचं निगेटिव्हचं स्क्रीनिंग व्हायचं, पॉझिटिव्हचं व्हायचं, सगळ्याचं व्हायचं. आम्हाला बघायला मिळायचं ते सगळं. पण मग तुम्ही त्यांना नंतर प्रश्न नाही का विचारत की अरे तेव्हा तर मी असं केलं नव्हतं, मग आता असं कर, कारण तुम्ही लहान होतात तेव्हा? माहीत होतं सगळे ट्रिक सीन्स आहेत हे, बघतच होतो ना. एक मोठी टाकी केलेली होती बघा पाण्याची, खूप मोठी टाकी होती, आणि त्या टाकीतून ते बुडबुडे वर यायचे. ते काय होतं ते काय मला माहिती नाही, पण त्या टाकीत काहीतरी होती युक्ती. ती टाकी मग काय करत असत त्याचं मला माहित नाही. कालियामर्दनचं तुमचं काम तेव्हा बऱ्याच लोकांना आवडलं असेल, हो, आणि बऱ्याच जणांनी तुम्हाला त्याच्याबद्दल शाबासकी दिली असेल, तर त्याचा एखादा अनुभव सांगा ना. अनुभव काय, पुष्कळ बक्षीस मिळाली. इथे नाशकात सुद्धा, इथे नाशकात म्हणजे त्यावेळेचे मोठ्या लोकांपैकी एक पाटणकर वकील म्हणून होते, त्यांनी मोठी सभा भरवली इथे. आणखीन मला असं उंच धरून हा आपल्या नाशकाचा गोपाळकृष्ण म्हणून एक चांदीचा पहिला बक्षीस दिला, ते एक आठवतं. आणि मुंबईला तर पुष्कळ सोन्याची ब्रेसलेट, सोन्याची मेडल्स पुष्कळ मिळाली होती. तुम्हाला काय वाटलं सगळं मिळालं? छान वाटायचं, मजा वाटायची. पण इतकं सगळं मिळालं तरी सुद्धा तुम्ही नंतर चित्रपटात कधीच काम केलं नाही असं म्हणालात, मग ते का? आधी वेळच नाही आली. हे लहान मुलाचं काम होतं, लहान कृष्णाचं. आणि खरं म्हणजे असं झालं की कालियामर्दन नंतर माझ्या वडिलांनी 3-4 वर्ष सिनेमाशी संपर्क सोडलाच होता. ते त्यांच्या काही बिझनेस याच्यामुळे जमलं नाही त्यांचं. आधी ते जेव्हा एकटे होते त्यावेळेला काही पार्टनर्स वगैरे नव्हते. नंतर मग जसा पैसा भरपूर मिळायला लागला तशी पार्टनर्स वगैरे असं आलं. आणि मग काय झालं ते मला काय कल्पना नाही, पण ते थोडे वैतागल्यासारखे झाले होते. आणि 3-4 वर्ष म्हणजे मला वाटतं 19 पासनं ते 22-23 पर्यंत ते सिनेमाशी संबंधित नव्हते. 23 मध्ये ते परत आले, आणि नंतर मग त्यांनी परत हिंदुस्तान फिल्म कंपनीत येऊन नाशिकला परत सुरू केलं. त्यानंतर त्यांनी खूप काढली पिक्चर्स, सगळी मोकच, त्यावेळेला टॉकी नव्हती. पण त्या 4 वर्षात त्यांनी काय केलं मग? त्या 4 वर्षात त्यांनी आधी इथून ते काशीला गेले, काशीवास केला तिथे मन शांत होण्याकरता. ते टाकले होते काही मानसिक ताण त्यानं त्या धंद्यात पडल्यामुळे. आणखीन त्यांनी रंगभूमीची सुधारणा करायचं ठरवलं. एक मोठं मॉडेल रंगभूमीचं, आता जी फिरते रंगभूमी आपण पाहतो ना, तसं त्यांनी एक मॉडेल केलं होतं. इतकं सुंदर मॉडेल होतं ते, फारच छान होतं. मॉडेल तयार केलं होतं, आणि लोकमान्य टिळक तिथे आले होते त्यावेळेला. काशीला हे झालं होतं बघा काँग्रेस, लोकमान्य टिळक आले होते, ते आमच्या घरी आले होते. त्यांनी ते मॉडेल बघितलंही होतं, आणि आपण काहीतरी करू असं ते त्यांना म्हणालेही होते. पण नंतर टिळक हे आजारी पडले आणि ते गेले. तर माझ्या वडिलांनी तेवढ्या अवधीत एक रंगभूमी नावाचं नाटक लिहिलं होतं. तसे ते नुसते रिकामे बसले नव्हते, ते नाटक लिहून ते स्टेजवर सुद्धा आणलं. पण ते नाटक होतं सॅटॅरिकल. त्यावेळेची जी नाटकं असायची त्याच्यावरची टीका होती ती, आणि मोठं नाटक होतं अगदी. रंगभूमी नाव होतं त्याचं. पण ते काय नाटक ह्या दृष्टीने सक्सेसफुल झालं नाही, तोट्यातच गेलं ते सगळं. मग ते परत भागीदारांशी काय समझोता वगैरे झाला, आपलीच माणसं होती सगळी, समझोता झाला, आणि ते परत नाशिकला आले. ते 23 सालापासून मग मूक चित्रपट संपेपर्यंत इथंच होते. त्यांनी बरेचसे जे चित्रपट काढले ते पौराणिक किंवा धार्मिक, सगळे पौराणिक. हो, तर त्याचं काही कारण होतं का? कारण म्हणजे आपल्या लोकांना पौराणिक आवडतात, त्यांच्या मनावरही पौराणिकेचे संस्कार होते जास्ती पहिल्यापासून, त्या वातावरणात वाढलेले असल्यामुळे, आणि आपल्या लोकांना आवडतात.
हेच दुसरं काय. त्यांनी पहिला चित्रपट काढल्यानंतर त्यांना कशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला तुम्हाला काही आठवतं का? म्हणजे राजा हरिश्चंद्र त्यांनी पहिल्यांदा चित्रपटाला चालताना दाखवलं, म्हणजे हा. कारण इतके दिवस फक्त स्टील फोटोग्राफी होती. तर त्यांना समाजाकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळाला तुम्हाला काही आठवतंय का? नाही, मला आठवत नाही, कारण मी त्यावेळेला 1 वर्षाची होते. 1 वर्षाची होते असं नाही, तर मी ज्या दिवशी तो रिलीज झाला त्या दिवशी गवर येऊन घरी खूप आजारी होते. त्यामुळे माझी आईसुद्धा जाईल का नाही असं वाटत होतं. पण माझे काका होते, ते म्हणाले असं नाही करायचं, आजचा हा दिवस फार महत्त्वाचा आहे. त्यांनी एवढे पेढे आणले, हार, आणि माझ्या आईला थिएटरवर पाठवलं. आम्ही तुझ्या मुलीकडे बघू म्हणाले. त्याने आपल्या मुलाला बरोबर दिलं आणि आईला थिएटरवर पाठवलं. मी फार लहान होते, मला काही या गोष्टींची कल्पना नाही. तुम्ही नंतर कधी ऐकलं असेल, त्याच वातावरणात नेहमी होता, हो, तर कशा पद्धतीने रिसीव्ह केलं त्यांना लोकांनी? चांगलं रिसीव्ह केलं की चालता चित्रपट आहे हा. आणि आपले लोक ना, राजा बिजा हे सगळे, हरिश्चंद्र झाला, भस्मासूर झाला, हे सगळे माहितीतल्या गोष्टी हो या. त्यामुळे ते लोकांना अपील व्हायच्या लवकर. मूक चित्रपटामधून कायम संगीताला महत्त्व दिलेलं आहे. तर ह्या मूक चित्रपटात जे संगीत असायचं ते कशा प्रकारे वाजवायचे, ह्याबद्दल काही सांगू शकता का? मूकपटात संगीत ते स्टेजच्या पुढे बसून वाजवत असत, महत्त्व देत असत. म्हणजे केवळ बॅकग्राऊंड म्युझिकच होतं ते. कारण बोलणं किंवा नाटकातली पात्र गाणं हे अजिबात नव्हतं, मुळीच नव्हतं. म्हणजे निदान मी पाहिले त्याच्यात तरी कधीच नव्हतं. ऑर्केस्ट्रा जो असायचा तो पियानो, हार्मोनियम हे स्टेजच्या खालच्या बाजूला असायचं, तिथून ते लोक वाजवत असत. बाकी पिक्चरशी काहीच संबंध नव्हता त्याचा अजिबात. त्याच्यात बोलणं नसायचं, बोलणं नाही. मग चेहऱ्यावरचे भाव ते मात्र होतं, त्याच्यात भावाला महत्त्व होतंच. नाटकात जसं असतं ना, नाटकात तरी बोलणं असतं, तरी भावाला आहेच नाटकात महत्त्व, ह्याच्यात जास्तीच महत्त्व होतं. ॲक्टिंग चांगलं करत असत लोक सगळे. दादासाहेब कशा पद्धतीने दिग्दर्शन करायचे त्याबद्दल? स्वतः करून दाखवायचे, कारण सगळं त्यांचंच असायचं. हो, सिनियर त्यांनीच लिहायचा, एकंदर डायरेक्शन त्यांनीच करायचं, लॅबोरेटरीवरती सुपरविजन त्यांनीच करायची. सगळं तो एक खंबीतंबू होता. नंतर झाले लोक सगळे तयार, पण सुरुवातीला सगळं त्यांनाच करावं लागायचं. डायरेक्शन तेच स्वतःच द्यायचे. त्यानं जसं हवं तसं करून घ्यायचे. आधी बायका नव्हत्या ना, त्यामुळे पुरुषांकडून बायकांची कामं करून घ्यावी लागायची. पुरुषांना साड्याबिड्या नेसवून बायकांसारखं हालचाल करायला शिकवायचं. आता तारामती वगैरे जे आहेत हरिश्चंद्रातले सगळे पुरुषच आहेत. पण बायका तेव्हा चित्रपटात येतच नसत, कमीपणाचं समजत असत. मग लागल्या यायला. आता हरिश्चंद्रात 1-2 बायका आहेत, पार्वती आणि मोहिनी मला वाटतं बायका असाव्यात, पण विशेष नाहीच बायका, पुरुषच सगळे. मग पुष्कळ बायका यायला लागल्या. त्यावेळी सेट कशा पद्धतीचे लावत? आणि सेट सुद्धा आमचे सगळे त्या बकाण्याच्या झाडाखालीच लावत असत बघा. मोठं झाड होतं लिंबाचं, आणि तो स्टुडिओ होता आमचा. तिथे सेट्स लावायचे सगळे. सिंहासन मांडायचं, खुर्च्या कोस सगळं तिथेच मांडत असत. एक होती शेड समोर, त्याच्यात लहान लहान आता गवळ्यांच्या घरांचे वगैरे असे जे असायचे ते त्या शेडमध्ये असायचे. नाही तर बाकीचे त्या आंब्याच्या लिंबाच्या झाडाखालीच सगळे सेट्स लावत असत. सेट्स घरी तयार केलेले, लुकणाचे लुकण असतं ना, कागद हे करून, तर कारखानाच होता लुकण करायचा. ते लुकण कुटून त्याचे सिंहाची तोंड, डेकोरेशन्स खांबांची, हे सगळं त्या लुकणाचं करत असत. आणि ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे रंगांचा काही प्रश्न नव्हता. छान दिसायचं, पण ते अगदी राजवाड्यासारखा राजवाडा दिसायचा. कपड्यांचं सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे कपड्यांचा प्रश्न, तसा रंगाचा फारसा प्रश्न येत असे. काळपट काहीतरी रंगाचा वरचा ड्रेस आणि खाली पांढरं धोतर असं असायचं. शिवायला हो सगळंच होतं ना, स्टाफ सगळा होता. शिंपी धोबी हे सगळे कारखान्याचे सगळे होतेच ना, एक कुटुंब असल्यासारखंच होतं ते सगळे. एका चित्रपटाला साधारण किती खर्च येत असे? मला काही माहिती नाही, सांगता नाही येणार.
नाही कारण त्या बाबतीत मला काहीच माहित नाही आहे. त्यांनी विलियमसन कॅमेरा वापरला असं हां. तुम्ही मगाशी म्हणाला, हां. तर त्याच्या व्यतिरिक्त त्याने आणखीन कुठले कॅमेरे वापरले का? नसतील बहुतेक. पुढचं आणि मला माहीत नाही आहे. माझं लग्नही लवकर झालं आणि काय सांगते मी तुम्हाला, 23 साली ते जेव्हा ते जॉईन झाले ना परत, तेव्हा आम्ही तिथे राहत नव्हतो. आधी त्या हौदाच्या बंगल्यातच आमचं राहणं होतं. फार सुंदर होतं तिथे. मी सांगितलं का तुम्हाला, तिथे मोर होते, हरणं होती, जनरेटर होता आमचा स्वतःचा, मोठं फुटबॉलचं ग्राउंड होतं, पाठीमागे एक आर्टिफिशियल टँक तयार केलेलं होतं, त्याच्यात कमळं होती, बदकं होती, इतकं फार सुंदर होतं तिथे. तिथे आम्ही राहत होतो. पण ज्या वेळेला मध्ये 4 वर्षाची गॅप पडली आणि नंतर आम्ही आलो, तेव्हा आम्ही तिथे राहत नव्हतो. आम्ही जरा दूर राहत होतो दुसऱ्या बंगल्यात. त्यामुळे मग माझं जाणंही तिकडे होत नसे, काहीच नाही. मग त्यांनी पैसे चिकार कमवले, पण शेवट थोडंसं त्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती वाईट होती. हो. तर त्याची काही कारणं आहेत का? हो, त्याची कारणं म्हणजे अशी आहेत, त्यानं एक व्यावहारिक पैसा साठवायची ही नव्हतीच, मुळातच नव्हती. पैसा साठवायचा ही वृत्तीच नव्हती. आणि नंतर त्यानं वाटायचं अजून आपण काहीतरी करू. एवढं वय झालं आता, याच्यात त्यांच्यापाशी जो पैसा होता तो त्यांनी आता ही लाईन बदलायची सिनेमाची. आता मूक चित्रपट संपले, टॉकीमध्ये काही आपल्याला गम्य नाही. तेव्हा त्यांनी ह्याचा कारखाना काढला, सिरॅमिक्सचा, म्हणजे एनॅमेलचा, एनॅमेल पेंटिंग, एनॅमेलच्या पाट्या, असा कारखाना काढला आणि त्याच्यात तो पैसा खर्च केला. आणि त्याच्यापासून धंद्याची दृष्टी मग त्यांना असं वाटायचं आपण जास्त फसवले जाऊ आता, म्हणजे जास्त आटी घालायचे असं ते धंद्याचं जमलं नाही त्यांना तंत्र. त्यामुळे तो पैसा सगळा त्या सिरॅमिक्सच्या कारखान्यात गेला त्यांचा. आणि नंतर एक सेतुबंधन म्हणून शेवटचं पिक्चर त्यांचं, नाशिकचं, रामाचाच सेतू बांधतायत तो, ते शेवटचं पिक्चर ते मूकच होतं. मग ते काय डब केलं वगैरे, ते कितपत चाललं कोणास ठाऊक. आणि मग त्यानं कोल्हापूर सिनेटोनमध्ये गंगावतरणला आमंत्रण आलं. ती टॉकी होती म्हणून ते गंगावतरणला उत्साहाने गेले. ते त्यांचं अगदी शेवटचं पिक्चर. तिथे मग जरा थोडंसं चांगलं चाललं होतं. पण मग काय तिथे त्यांचं झालं मला माहिती नाही. तिथून ते आले, परत जे आले ते तेव्हापासून त्यांचे हेच होतं, म्हणजे साठवलेला पैसा संपवत पुढं मग मुलांनीच काहीतरी कमवायचं, आणखीन हे करायचं, असंच झालं. मुलंही मग 2 भाऊ माझे सैन्यात गेले. नंतर सैन्य हे सुरू झालं, लढाई सुरू झाली. मग 2 भाऊ सैन्यात गेले. मग सैन्यातून ते पैसे पाठवत असंच म्हणजे काहीतरी. आता आम्ही म्हणजे हे डॉक्टर होते आणि आम्ही इथे गावातच, त्यामुळे मेडिकल एडचा आता दोघंही जरी आजारी झाले, आई आजारी झाली, वडील आजारी झाले, पुष्कळ आजारी होते दोघंही, तरी मेडिकल एडचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला होता. आणि आम्ही अगदी गावात असल्यामुळे पुष्कळच आमचं हे होतं त्यानं. अशा रीतीने त्यांचे शेवटचे दिवस गेले. आणि इंडस्ट्रीपैकी तुम्हाला सांगते, प्रभातचे दामले, आणखीन शांताराम बापू यांनी त्यानं थोडीशी मदत केली. शांताराम बापूंनी जी मदत केली ती थैली दिली त्यानं. 1937 मध्ये काहीतरी मुंबईत 25वी झाली याची सिल्वर जुबिली सिनेमाची. तेव्हा दादासाहेबांना बोलावलं होतं, पण त्याने योग्य तो मान दिला गेला नाही. कुठेतरी बसले होते, मग कुणीतरी उचलून आणून स्टेजवरती बसवलं, असल्या तऱ्हेचं झालं ते सगळं. त्यावेळेला ती थैली मिळाली. त्या थैलीतून हा बंगला बांधला. आणि तो सुद्धा दादासाहेबांनी त्यांच्या मनाने नाहीच बांधला. त्यांच्या शेजारीच शुक्ल म्हणून राहतात ते, असे आमच्या घरीच लहानाचे मोठे झाले. आता ते म्हातारे झाले, पुष्कळ आजारीच असतात आता. त्यांनी सिनेमात कामही केले दादांच्या. तर ते म्हणाले शेवटी, त्यांनी तिथे बंगला बांधला शेजारी आणि शेजारचा प्लॉट रिकामा होता. तर त्यांनी दादांना सांगितलं. दादा म्हणाले, आता आम्ही तुमचं काही ऐकणार नाही. आता हे जे 5,000 रुपये आले आहेत, ह्या 5,000 तुम्ही एक घर बांधा.
पण ऐकलं बुवा त्यांनी त्यांचं त्यावेळेला. काहीतरी योग बरा होता की मृत्यू त्यांचा स्वतःच्या वास्तूत व्हायचा होता. आणि त्यावेळेला ते ऐकून त्यांनी तो आपल्या मनासारखा प्लॅन बिन देऊन ते घर बांधून घेतलं मात्र. आणि खरोखरच तिथेच त्यांचा शेवट झाला. म्हणजे ह्या 2 माणसांनी थोडीशी मदत केली त्यांना. बाकी इंडस्ट्रीनी काही नाही केलं. ते गेले त्या दिवशी सांगते तुम्हाला, गावातले चित्रपट थिएटर्स चालू होती. काही म्हणजे काहीच केलं नाही. लोकांनी त्यांच्यासाठी काही नाही केलं, अजिबात नाही. त्याचंच वाईट वाटतं की जो एवढा वृक्ष आज उभा राहिला तर काहीच नाही. त्याच्या जनकाच्या ह्याची कुणाला काही किंमतच नाही. मुलं माणसं आम्ही होतोच हो सगळे. नातलग मंडळींनी सगळं केलं त्यांचं. पण ते काय साधे होते का? नुसत्या नातलगाणी करण्यासारखे ग्रस्त होते का? आज जागतिक कीर्तीचा ग्रस्त. आणि त्यांचे शेवटचे दिवस अगदी एखाद्या साध्या माणसासारखे गेले. घरात आपली मुलं माणसं शुश्रूषा करतायत, बस. यश आहे जोवर सारेच साक्षी, नंतर उपेक्षा, कठोर शिक्षा, दिसणारे हसू, अश्रू किनारे, स्वप्नांची झगमगती दुनिया रुपेरी.